शिवाजी महाराज हे फक्त शौर्यवान योद्धेच नव्हे तर अचूक रणनीतिकार आणि कुशल राज्यकर्तेही होते. ते नेहमी खूप दूरचा विचार करत असत. अशाच दूरदृष्टीची अनोख्या युद्धनीतीची आजची आपली ही कथा, जी फारशी प्रसिद्धही नाही. ही कथा आहे रायगडाच्या गुप्त बोगद्याच्या योजनेची. तर 1674मध्ये जेव्हा रायगड हा शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला म्हणून विकसित होता, त्याचवेळी महाराजांनी एक गुप्त बोगदा तयार करण्याचे आदेश दिले. रायगड हा प्रचंड मोठा, मजबूत आणि उंच किल्ला आहे, परंतु महाराजांना माहीत होते की भविष्यात मुघल किंवा आदिलशाही सैन्य रायगडाला वेढा घालू शकते. अशा परिस्थितीत गडावरील लोकांना बाहेर पडण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितरित्या हालचाल करण्यासाठी एक गुप्त मार्ग असणे आवश्यक होते. शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू इंजिनियर आणि वास्तुशास्त्रज्ञांना बोलवले. त्यांनी रायगडाच्या एका गडगडत्या डोंगर उताराच्या बाजूने एक लपलेला बोगदा खोदण्याची योजना आखली. हा बोगदा गडाच्या अंतर्भागातून जंगलात जात असे, ज्यामुळे शत्रूच्या नजरा न पडता लोक व सैन्य सहज गडाबाहेर पडू शकत होते. या बोगद्याचा उपयोग मुख्यतः गुप्त हालचालींसाठी, सैन्याच्या पुनर्रचनेसाठी आणि काही वेळा अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठीही केला जात असे. हा बोगदा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला. फक्त काही विश्वासू लोकांनाच याची माहिती होती. महाराजांनी एक धोरण आखले होते की हा बोगदा केवळ अत्यंत गरज असेल तेव्हाच वापरण्यात यावा. या बोगद्याचा उल्लेख थेट फारशा इतिहास ग्रंथामध्येही नाही, पण काही लोककथांनुसार जबरदस्त वेढ्याच्या काळात काही मावळे व राजे याचा उपयोग करून शत्रूला चकवा देत होते असे म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगड तर ताब्यात घेतला, पण या बोगद्याचे गुपित त्यांना कधीच उलगडले नाही. हा गुप्त बोगदा म्हणजे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणखी एक नमुना होता. त्यांनी युद्ध जिंकण्यापेक्षा युद्ध टाळण्याचा आणि संधी निर्माण करण्याच्या धोरणावर भर दिला होता. आजही रायगडावर काही ठिकाणी असे सांगितले जाते की गडाखाली जाणाऱ्या काही वाटा म्हणजे त्या गुप्त बोगद्याचा भाग असू शकतात. शिवाजी महाराजांनी कधीही परिस्थितीवर थेट हल्ला करण्याऐवजी युद्ध कौशल्य आणि रणनीतीने शत्रूला पराभूत करण्याचा मार्ग अवलंबला. रायगडाच्या या गुप्त बोगद्याची कथा त्यांची अचूक नियोजन शक्ती आणि भविष्यातील धोके ओळखण्याची क्षमता दर्शवते. अशा आपल्या महाराजांच्या गुप्त बोगद्याविषयी तुम्हाला काही कल्पना आहे का, हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हालाही असे कोणते अननोन घटना माहीत असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा.